राज्य सरकारनं नुकतंच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजूनही लोकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळते आणि हीच संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आणि हे अर्ज जास्तीत जास्त भरले जावेत यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून गावोगावी शिबिरं घेतली जाणार आहेत। माझ्यासोबत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आहेत। बोलूयात, काय सांगाल सर, ही सगळे अर्ज भरून घेण्यासाठी गावोगावी शिबिरं घ्यायचं नियोजन आपल्या माध्यमातून होते, कशा पद्धतीने हे नियोजन असणार आहे आणि त्यासाठी काय नेमकी यंत्रणा आपण? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 जुलैपासूनच सुरू केलेली आहे आणि त्यासाठी आपण तालुका स्तरावरती तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, नगरपालिका यासोबतच MSRLMचे आपले ब्लॉक मॅनेजर या सर्वांची आपण समिती स्थापन केलेली आहे आणि या सर्वांच्या समन्वयाने आपण ग्रामस्तरावरती शिबिरं आपण सुरू करत आहे। त्यामध्ये ग्रामस्तरावरचे ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्या मदतीने आपण गावामधील ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांचे ऑफलाईन अर्ज आपण जमा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि हे काम आपलं आजपासून सुरू झालेलं आहे आणि हे पुढे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जमा होईपर्यंत हे आपलं काम सुरू राहील। अर्जासोबत हमीपत्र आणि जे काही कागदपत्र लाभार्थ्यांकडे आहेत जे लागणार आहेत ते आपण घेण्याचं काम सुरू करतोय आणि हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोर्टलवरती ऑनलाईन नोंदणी आपण आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून आपण करणार आहे। हे अर्ज नेमके कुणाकडे भरून द्यायचे आहेत? कारण अजूनही लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे। काही महाई सेवा केंद्रांमध्ये हे अर्ज भरून घेतले जात असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये समोर येते। आपण ग्रामस्तरावरती अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी आपल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच आपण पात्र महिला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे अर्ज आणि ही माहिती जमा केल्यानंतर आपण ही माहिती ऑनलाईन पोर्टलवरती आपण अपडेट करणार आहे। यामध्ये सर्व लाभार्थी महिलांना माझं नम्र आव्हान आहे की इतर कोणाही मिडलमॅनपर्यंत आपण जाण्याची गरज नाही। एकतर आपण ग्रामपंचायतीमध्ये अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा, नगरपालिका एरियामध्ये आपले वॉर्ड ऑफिसर आहेत किंवा नगरपालिका आहे यांच्याशी आपण संपर्क साधा। या व्यतिरिक्त कुठल्याही मिडलमॅनशी आपण संपर्क साधण्याची गरज नाही आणि ही सर्व अर्ज नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाईन पोर्टलवरती केली जाणार आहे। जर आपल्याकडे सर्व कागदपत्र असतील तर आपण स्वतःसुद्धा निःशुल्क पद्धतीने पोर्टलवरती नोंदणी करू शकता। त्यामुळे ह्या नोंदणीसाठी कोणत्याही पद्धतीचा खर्च आपल्याला येणार नाही। ही नोंदणी पूर्णपणे विनामूल्य आहे। यासाठी जर कोणी पैसे मागत असतील तर तात्काळ कलेक्टर ऑफिसला, तहसील ऑफिसला किंवा आपल्या जवळच्या शासकीय कार्यालयामध्ये आपण तशी तक्रार करा। काही महाई सेवा केंद्रांमध्ये जवळपास 150 ते 200 रुपये भरून हे ऑफलाईन अर्ज स्वतःकडे ठेवले जात आहेत। काही कारवाई जिल्हा प्रशासनामार्फत होणार आहे? जिल्हा प्रशासनाकडून आज आपण काही टीम पाठवून काही केंद्रांवरती तपासणीसुद्धा केलेली आहे आणि तालुका स्तरावरती सुद्धा आपण तशी सूचना दिलेली आहे आणि आत्ताच मी जसं सांगितलं तसं कोणत्याही केंद्रावरती किंवा कोणत्याही मिडलमॅनकडे पैसे देऊन अर्ज जमा करण्याची गरज नाही आहे। एकतर लाभार्थी स्वतः ऑनलाईन पोर्टलवरती विनाशुल्क नोंदणी करू शकतात किंवा आपल्या जवळच्या शासकीय कार्यालयामध्ये जर आपण ही माहिती दिली आणि स्वतः आपल्या गावोगावी टीम ज्या तयार झालेल्या आहेत त्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत। त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा कोणालाही पैसे देण्याची गरज नाही आणि कुठेही कुणी जर पैसे मागत असतील तर कृपया जवळच्या शासकीय कार्यालयाला आपण जर कळवलं तर त्यांच्यावरती कारवाईसुद्धा केली जाईल आणि आमच्या टीमसुद्धा हे तपासण्यासाठी जात आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या आमिषाला किंवा कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या प्रचाराला कुणीही कृपया बळी पडू नये आणि ह्या योजनेची अंमलबजावणी आहे ती पूर्ण वेळ चालणार आहे। या योजनेला मर्यादा वगैरे अशी काही नाही। त्यामुळे पूर्ण पात्र लाभार्थी कव्हर होईपर्यंत आणि पूर्ण पात्र लाभार्थ्यांची नोंदणी होईपर्यंत जिल्हा प्रशासनाची टीम कार्यरत राहणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना माझं परत एकदा नम्र आव्हान आहे की कुणीही गोंधळून जाण्याची गरज नाही किंवा यामध्ये आपल्याला लाभ मिळण्यासाठी गडबड करण्याची कुणी गरज नाही। प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रशासनसुद्धा पोहोचेल आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्याला ह्या योजनेचा लाभ मिळेल। नक्कीच। तर पहिला आपण हे होते कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र महिलांना हे सगळे जास्तीत जास्त या सगळ्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आता गावोगावी शिबिरं घेतली जाणार आहेत, ग्रामस्तरावर ही शिबिरं घेतली जाणार आहेत। त्याचबरोबर शासकीय यंत्रणेमार्फतच हे सगळे अर्ज आपण भरावेत अशा पद्धतीचं आवाहन देखील या निमित्तानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलेलं आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.